भाजपाचे गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले. गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झालाय, त्यामुळे ते काहीही टीका करतायत. तर गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये. नागरिकांनी त्यांना अनेकदा माजी केले, याचं त्यांनी भान ठेवावं. आणि जर एवढीच खुमखुमी असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा अथवा हवी तिथून आमच्या समोर येऊन निवडणूक लढवावी, असं थेट खुलं आव्हान देखील यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिलंय. गणेश नाईकांचा प्रॉब्लेम जो आहे, मी पहिला पण सांगितलं तुम्हाला की वयाच्या हिशोबाने काही आजार जे आहेत ते होत असतात. मला वाटतं डिमेन्शिया म्हणजे मराठीमध्ये असं त्याला बोलतात. त्याच्यामध्ये विसरभोळेपणा, चिडचिड होणं, त्याचबरोबर मागच्या गोष्टी आठवत न राहणं, त्याचबरोबर मला वाटतं दिशाभूल होणं, व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं. मी हे सगळं का सांगू शकतो? कारण की मी डॉक्टर आहे. मग वयाप्रमाणे जे आहे त्या काही लोकांमध्ये असे सगळे आजार जे आहेत ते होत असतात. मी का सांगतोय? कारण की त्यांचं तुम्ही जसं म्हणालात की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेला माजी करून टाकू, मला त्यांना या स्टेटमेंटवरती मागची आठवण करून द्यायची आहे, जी स्मृतिभ्रंशामुळे त्यांना आठवण येत नसेल.